अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केलाय। तर दुसरीकडे शनिवारी इस्रायल आणि अमेरिकेने इराणी राष्ट्रपती भवनासह अनेक ठिकाणी हल्ला केला। याला प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशांमधील तेल अविवमधील आणि इस्रायलमधील इतर ठिकाणी असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले। आतापर्यंत या हल्ल्यांमध्ये इराणमध्ये सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, ज्यात 85 शाळकरी मुलींचाही समावेश आहे। दरम्यान इस्रायली हल्ल्यात इराणचे संरक्षण मंत्री अमीर नासिर जादेह आणि अनेक आरजीसी कमांडर मारले गेल्याचे दावेही केले जात आहेत। इस्रायलने म्हटलंय की इराणी राजवट उलथवून टाकण्याच्या उद्देशाने केलेल्या या कारवाईची तारीख काही आठवडे आधीच निश्चित करण्यात आली होती। इराणी माध्यमांनुसार अमेरिका आणि इस्रायल हल्ल्यात 201 इराणी मारले गेले आणि 747 जखमी झाले। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 3 उद्दिष्ट सांगितली। पहिलं इराणी नौदल नष्ट करणं, दुसरं इराणचा क्षेपणास्त्र उद्योग नष्ट करणं आणि तिसरं इराण अण्वस्त्र मिळवू शकत नाही याची खात्री करणं। ट्रम्प यांनी अमेरिकन लोकांच्या संभाव्य जीवितहानीबद्दल इशाराही दिला। किंबहुना इराणी अधिकाऱ्यांनी सांगितलं की प्रत्युत्तर विनाशकारी असेल। इस्रायल आणि अमेरिकेने इराणमधील तेहरान, तंब्रीज, केरमानशाह, कोम, कारज आणि इस्फहानवर हल्ला केलाय। हल्ल्यानंतर तेहरानवरील आकाशात धुराचे लोट पसरल्याचं पाहायला मिळालं।